मी अर्चना आपली नाती चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. नमस्कार मित्रांनो, गरुड पुराणात मानवी जीवनातील प्रत्येक कर्माचे फळ सांगितले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा एखादी व्यक्ती प्रेमात विश्वासघात करते, एखाद्याच्या पवित्र भावनांशी खेळते, तेव्हा त्याला नरकात कोणती शिक्षा मिळते? आजच्या या भागात आपण जाणून घेणार आहोत की प्रेमातील फसवणूक हा केवळ एक गुन्हा नसून तो ईश्वराचा अपमान कसा आहे. गरुड पुराणानुसार जेव्हा एखादा मनुष्य प्रेमात फसवणूक करतो, म्हणजेच एखाद्याच्या हृदयाशी, भावनांशी, विश्वासाशी आणि आत्मीयतेशी खेळतो, तेव्हा हा पाप प्रकार सामान्य फसवणुकीपेक्षा कितीतरी पटीने गंभीर मानला जातो. कारण प्रेम हे केवळ दोन व्यक्तींमधील नाते नसून ते दोन आत्म्यांचे मिलन आणि ईश्वराने दिलेले एक पवित्र बंधन असते. जेव्हा कोणी हे बंधन स्वार्थ, वासना किंवा खोट्या शपथा घेऊन तोडतो, तेव्हा तो केवळ दुसऱ्या व्यक्तीला मानसिक धक्काच देत नाही, तर सत्य, धर्म आणि ईश्वराचाही अपराध करतो. गरुड पुराण स्पष्टपणे सांगते की प्रेमात दगाबाजी करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूनंतर सर्वात कठोर नरकात पाठवले जाते, कारण त्याने एका निष्पाप आत्म्याला ती वेदना दिली असते, जी फक्त प्रेम करणाराच समजू शकतो. अशा पाप्याला यमदूत लोहाच्या साखळदंडाने बांधून खेचत नेतात. त्याच्या शरीराला गरम लोहाच्या सळईने डागली जाते. चित्रगुप्त त्याच्या कर्माचा हिशोब मांडतात आणि सांगतात की त्याने किती वेळा कोणाचा विश्वासाचा खून केला. यानंतर त्याला असिप्तवन नरकात टाकले जाते, जिथे तलवारीसारखी धारदार पाने असलेल्या झाडांमध्ये त्याला धावायला लावले जाते, ज्यामुळे त्याचे शरीर वारंवार कापले जाते. या व्यतिरिक्त त्याला रवरव नरकात पाठवले जाते, जिथे हिंस्र प्राणी आणि दुष्ट आत्मे त्याला ओरबाडतात. जर एखाद्याने लग्नाचे खोटे वचन देऊन फसवणूक केली असेल, तर त्याला शाल्मली नरकात जळत्या काट्याच्या झाडांमध्ये टाकले जाते. अशा व्यक्तीला पुनर्जन्मातही शांतता मिळत नाही. त्याला वारंवार अशा जीवनात जन्म घ्यावा लागतो, जिथे त्याला स्वतःला प्रेमात फसवणूक मिळते. तो कितीही खरे प्रेम करण्याचा प्रयत्न करो, त्याच्या नशिबात नेहमी विश्वासघात आणि एकाकीपणाच येतो. तर मित्रांनो, गरुड पुराण हे देखील सांगते की अशा व्यक्तींचे श्राद्ध किंवा पितृकार्य सुद्धा निष्फळ ठरते, कारण पितृलोकातही अशा आत्म्यांचे स्वागत होत नाही. भगवान विष्णू अशा लोकांपासून अप्रसन्न होतात आणि त्यांच्या जीवनातील सुख, शांती आणि समृद्धी नष्ट होते. जोपर्यंत तो आपल्या कर्माचे प्रायश्चित्त करत नाही, तोपर्यंत त्याला मुक्ती मिळत नाही. मित्रांनो, म्हणूनच लक्षात ठेवा, प्रेम ही ईश्वराची देणगी आहे. यात विश्वासघात करणे म्हणजे साक्षात देवाचा अपमान करण्यासारखे आहे, ज्याची शिक्षा आत्म्याला युगांयुगांपर्यंत भोगावी लागते. शेवटी गरुड पुराण आपल्याला हाच धडा देते की शरीर नश्वर आहे, पण आत्मा आणि आपली कर्मे अजरामर आहेत. एखाद्याचा विश्वास तोडणे म्हणजे त्याच्या आत्म्याचा अपमान करणे होय. प्रेम हे निस्वार्थ आणि पवित्र असावे. त्यात छळ, कपटाचा लवलेशही नसावा. कारण मानवी न्यायालयातून कदाचित तुम्ही सुटू शकाल, पण ईश्वराच्या दरबारात प्रत्येक अश्रूचा हिशोब द्यावा लागतो. म्हणूनच कोणाच्याही आयुष्यात अंधार करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की कर्माचे चक्र फिरून पुन्हा आपल्याकडेच येते. सत्याच्या आणि निष्ठेच्या मार्गावर चालणे हाच खरा धर्म आहे. जर आपण कोणावर प्रेम करू शकत नसाल, तर किमान कोणाचा विश्वास तरी तोडू नका. मित्रांनो, जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि नात्यांमधील ही सत्यता पटली असेल, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आयुष्यातील अशाच महत्त्वाच्या गोष्टी आणि नात्यांची गुंफण समजून घेण्यासाठी आपली नाती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही नात्यांची ही पवित्रता समजेल. लक्षात ठेवा, नाती जपली तरच आयुष्य फुलतं. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत रहा आपली नाती. धन्यवाद.